मुंबई नाशिक महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहन चालक पुरते हैराण झालेत। भिवंडी ठाणे महामार्गावर ओवळा ते खारीगाव टोल नाक्याच्या दरम्यान सुमारे 6 ते 7 किलोमीटर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्यात। मुंबई नाशिक महामार्गावर 8 पदरी रस्त्याचं काम सुरू असून ओवळ्याच्या फाट्याजवळ डोंगर पोखरण्याच्या कामादरम्यान पहाटेच्या दरम्यान करण्यात आलेल्या ब्लास्टमुळे मोठ्या प्रमाणात दगड हे रस्त्यावर कोसळले, त्यामुळे महामार्गावर वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली। स्थानिक यंत्रणेकडून ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरू असलं तरी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागते। सध्या माणकोली ते खारीगाव टोलनाका दरम्यान वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे। यासोबतच या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गोडाऊन्स देखील असल्यामुळे अवजड वाहतुकीचं प्रमाण या परिसरात कायमच जास्त असतं। मुंबई नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झालेली आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मुंबई नाशिक महामार्गावर 8 पदरी रस्त्याचे काम सुरू आहे। त्या अनुषंगाने अनेक ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू असतील आणि हा जो ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या परिसरामध्ये डोंगर जो आहे तो पोखरण्याचं काम सुरू होतं। रस्त्याला समतोल करण्याचं काम चालू आहे। त्यामुळे हा जो डोंबिवलीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या परिसरामध्ये डोंगराळ भाग होता, त्या ठिकाणी दगड फोडण्याचं काम चालू होतं आणि त्या ठिकाणी आज पहाटेच्या सुमारास जो आहे तो ब्लास्ट करण्यात आलेला होता आणि या ब्लास्टच्या दरम्यान संपूर्ण दगड जो आहे तो रस्त्यावर आलेला आहे। त्यामुळे वाहतूक कोंडीला सुरुवात झाली। पहाटेपासून या ठिकाणी या वाहतूक कोंडीला सुरुवात झालेली आहे, मात्र अजूनही वाहतूक कोंडी संपलेली नाही आहे। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी जर बघितलं तर लागलेली आहे। जवळपास 6 ते 7 किलोमीटर वाहनांच्या रांगा या ठिकाणी आपण पाहू शकतो। अनेक ॲम्ब्युलन्स असतील, अनेक वाहनं असतील, लहान मोठी वाहनं असतील, सर्व वाहनं या ठिकाणी या एका रांगेत या ठिकाणी अडकलेली आहेत आणि अतिशय संत गतीनं ही वाहतूक कोंडी या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी, सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून अक्षरशः तारेवरची कसरत या ठिकाणी करावी लागते। खरं बघितलं तर या ठिकाणी वाहतूक कोंडीचा हा प्रश्न या महामार्गावरील काही नवा नाहीये। त्यामुळे या वाहतूक कोंडीतून कायमची सुटका कधी होईल असा प्रश्न या ठिकाणी वारंवार नागरिकांकडून विचारला जात आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। गेल्या काही दिवसात झालेल्या